मित्रांनो नमस्कार, मी विजय आपलं स्वागत करतो माझे रॉयल विचार या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आलात चाल आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लागलीच सबस्क्राईब करून टाका. कारण मी ज्या पण काही व्हिडिओ पाठवत राहील ना त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सगळी लोक त्या व्हिडिओचा आनंद घेत चाल. मित्रांनो 288 विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्रात एक भयानक राजकारण होतंय. या राजकारणाचे साक्षीदार आपण आहातच आणि या सर्व निवडणुकींसाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहे. सो निवडणूक हा एक निवडणुकीचा उत्सव असतो, तो साजरा करायचा असतो. त्यासाठी जे 20 तारखेला जे मतदान आहे ते सगळ्यांनी त्या मतदानाचा आस्वाद घ्या. प्रत्येकाने आपली मतं नोंदवा. आपल्याला कोण हवा आहे कोण नको आहे हे तिथे त्या ठिकाणी डिक्लेअर करा. तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आजचा व्हिडिओ कशा संदर्भातला आहे हे तुमचं टायटल थंबनेल पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलंच आहे. मित्रांनो वाई खंडाळा महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये इतकीशी चुरस नव्हती. पण हळूहळू हा मतदारसंघ थोडा ढवळून निघायला लागला. या मतदारसंघामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळं विद्यमान आमदार मकरंद पाटील यांचा विजयी होऊ शकतो आणि पराभवही होऊ शकतो. मित्रांनो ज्या विद्यमान आमदार मकरंद पाटलांना इथं त्यांना तोडीस तोड असा प्रतिस्पर्धी नाही अशी भूमिका किंवा असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं. तिथंच त्याच मतदारसंघामध्ये आता असं वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा असं वातावरण जाणून बुजून निर्माण केलं गेलेलं आहे की मकरंद पाटलांचा पराभव अशक्य आहे. पण तसा विचार केला तर मकरंद पाटलांचा पराभव कशा अर्थी अशक्य हे तुम्हाला सांगावं लागेल लोकांना किंवा लोकांनी विचारलं तर त्याचं तुम्हाला आन्सर द्यावं लागेल की मकरंद पाटलांचा जो काही पराभव होणार आहे तो कसा होणार आहे किंवा तो पराभव जर होणार असेल तर तुमच्याकडे काही तशा पद्धतीचे ठोकताळे आहेत का ज्याच्यातून तुम्हाला वाटतंय की मकरंद पाटील त्या ठिकाणी पराभूत होतील. खरं तर जो कारखाना गेले बरेच वर्ष एका वेगळ्याच म्हणजे साखर कारखाने जो दोन आहेत भोईंजला आणि एक मावशीचा, तर हे दोन कारखान्यांवरती त्यांनी ते स्वतःकडे चालवाय घेतले. त्याच्यावरती भरपूर कर्ज होतं. त्याच्यानंतर त्या कारखान्यासाठी त्यांनी शरद पवारांना सोडून अजित पवारांना धरलं असंही त्या आमदारांचं म्हणणं आहे. मग हे सगळं करत असताना ही जनहिताचीच कामं असतात किंवा लोकांची शेतकऱ्यांची कामं असतात. मग हे सगळं असताना सुद्धा मकरंद पाटील का पराभूत होतील? यासाठी तुमच्यासमोर काही वेगळे विषय आहेत का की ज्याच्यामुळे ते पराभूत होतील असं तुम्हाला वाटतंय? तर मित्रांनो माझ्यापाशी जे काही विषय आहेत ते मी इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय. माझं यातून एकच मोटिव्ह असेल किंवा एकच मला याच्यातून सांगायचंय की ज्या पद्धतीनं जिल्ह्याचा आपल्या मतदारसंघाचा विकास व्हायला हवा होता, तितका विकास मतदारसंघाचा झालेला नाही हे त्रिवार सत्य आहे. आणि झालेलाच नाही असं म्हणणं हे पण चुकीचं आहे. त्या पटीत तसा विकास झालेला सुद्धा आहे. परंतु गेली 15 वर्ष जर तुमच्याकडे सत्ता आहे, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही त्यातल्या 15 वर्षातल्या तुम्ही जवळ-जवळ ते 5 अन् हे हे 5 वर्ष असे 10 वर्ष तुम्ही सत्तेतच आहे. त्याच्यामुळे तुम्ही 10 वर्षाच्या सत्तेच्या कालखंडामध्ये या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं होतं. परंतु काही गोष्टी मतदारसंघामधल्या ज्याच्यामुळं मकरंद पाटलांचा थोडासा पराभव होण्याच्या चिन्हांमध्ये थोडीशी वाढ होते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याच महायुतीतला एक घटक आहे, जो भाजप म्हणून इथे त्यांना साथ देणं गरजेचं होतं. तो या ठिकाणी साथ देत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणचा जो मतदार आहे त्यांचा भाजपचा जो हार्डकोर मतदार आहे, तो तुतारीकडे वळालेला आहे. तो हा एक वेगळाच त्यांच्यासाठी निर्णय आहे. परंतु त्यांनी मकरंद पाटलांचाच पराभव आम्हाला करायचा आहे. कारण तेच आमचे बऱ्याच वर्षांचे विरोधक आहेत. सो त्यासाठी आम्हाला मकरंद पाटील सोडून दुसरं जे कोणी असेल त्यांना निवडून देऊ शकतो. त्याची निवडून येण्याची पात्रता आहे त्यात. आता तसा विचार केला तर पुरुषोत्तम जाधव, गणेश केसकर हे सुद्धा इथं कॅपेबल उमेदवार आहेत. हे सुद्धा या ठिकाणी चांगलं मतदान घेऊ शकतात. परंतु जिंकण्याचं जे 2 पक्षांमध्ये लीड आणि कमी जास्त होऊ शकतं. ते फक्त तुतारी वाजवणारा माणूस आणि घड्याळ. आता विषय असा झालेला आहे, की अनेक जणांना वाटतं, की आम्ही ज्या पद्धतीनं लोकसभेला इथं तुतारीला मतदान दिलं. पण आता त्या लोकसभेच्या मतदानावर जर तुम्ही जाचाल, तर तुम्ही थोडेसे फसताय. कारण लोकसभेला इथं मकरंद पाटलांनी म्हणावा असा प्रचार केलेला नव्हता भाजपचा. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते उदयनराजे, तर उदयनराजेंचा प्रचार या मतदारसंघात म्हणावा असा झालेला नव्हता. आणि इथला बराचसा गट म्हणजे जो मकरंद पाटलांना सुद्धा मानतो, तो सुद्धा गट या ठिकाणी तो शरद पवारांना सुद्धा मानणारा होता. आणि त्या गटाला जसं आत्ता भाजपची स्थिती काय आहे, की आम्हाला मकरंद पाटील नको आहेत, म्हणून आम्ही तुतारीला मतदान करतोय. तसंच त्यावेळेस सुद्धा होतं आम्हाला जी राष्ट्रवादीची मतं होती, त्यांचं कसं म्हणणं होतं, की आम्हाला भाजपचा विचार पटत नाही, आम्हाला भाजप नकोय.
मग भाजप नकोय तर आम्ही कोणाला मतदान करणार? तर आम्ही शशिकांत शिंदेना मतदान करणार. अशा मतदानातून इथं तुतारीला लीड या मतदारसंघात आलेलं होतं. जे 7,000चं लीड या मतदारसंघात आलेलं होतं, ते यातून आलेलं होतं. असं नव्हतं की ते पूर्णपणे मकरंद पाटलांच्या विरोधातलंच मतदान होतं आणि ते आता पुन्हा मकरंद पाटलांच्या विरोधातच जाईल. असंही बोलणं चुकीचं आहे. कारण ते मतदानावेळेस ज्या पद्धतीनं तुमच्या मतदारसंघातला समजा महायुतीचा आमदार होता मकरंद पाटील, तर त्यांनी त्या पद्धतीनं तसं हितं कुठल्याही प्रकारे सभा घेतल्या नाहीत. इथं कुठल्याही प्रकारे कोपरा सभा झाल्या नाहीत. कुठल्याही प्रमाणे गाव भेट दौरे झाले नाहीत. काही झालेलं नव्हतं. ते सगळं जे मतदान होतं ते फक्त आपण न्यूज मीडियामध्ये ज्या गोष्टी पाहत होतो, ऐकत होतो, यावरती ते फिरलेलं होतं. त्याच्यामुळे तो संदर्भ दिलं मला वाटतं इथं चुकीचं ठरेल, की ज्या पद्धतीनं आम्ही तुतारीला लीड घेतलंय शशिकांत शिंदेना, त्याच्यामुळे इथं ते होणार नाही किंवा तसं घडणार देखील नाही. परंतु पुढे जाऊन मी गोष्ट तुम्हाला एक सांगेल, की इथं तुतारीची हवा का आहे? तुतारीबद्दल लोकांमध्ये आकर्षण का आहे? तुतारी लोकांना का आवडते? किंवा तुतारीमुळं लोकं का मतदानापर्यंत जातील? तर त्याचं पहिलं कारण म्हणजे शरद पवार. आता शरद पवारांची उद्या दिनांक 17 मला वाटते 17लाच 17 उद्याच मला वाटते शनिवारी सभा आहे त्यांची वाईमध्ये. काहीतरी दुपारी 1 वाजता. आता ही सभा ठरवणार आहे इथलं कसं वातावरण बदलणार आहे. कारण पावसामध्ये भिजत सभा घेऊन याच मतदारसंघामधले त्यांचेच शरद पवारांचेच मित्र श्रीनिवास पाटलांना उदयन महाराजांच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना जिंकून सुद्धा आणलं होतं. त्याच शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडवलं. त्याच्यामुळे इथली सभा ही खूप महत्त्वाची आणि थोडंसं म्हणजे पुढे जाऊन सांगतो, की योगायोग सुद्धा असा आहे, की आता 2 दिवसापासून पावसाचं वातावरण या भागात झालेलं आहे. सांगलीला सुद्धा काल पाऊस पडला आणि आज सांगलीत सुद्धा शरद पवारांची सभा आहे. सो तिकडे सुद्धा त्यांचा म्हणजे त्यांच्यासाठी वरुणराजा धावून आलाय का काय असं होऊ शकतं. आणि इथं सुद्धा असं काही घडलं आणि त्यापासून जर काही सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालं, तर मकरंद पाटलांचा पराभव कोणीही रोखू शकत नाही. पण जर शरद पवारांनी सॉफ्ट कॉर्नर दिला आणि त्यांनी जर म्हणावं तितक्या तळपेनं, म्हणावं तितक्या त्वेषाने जर भाषण केलं नाही, तर मला वाटत नाही या ठिकाणी मकरंद पाटील पराभूत होतील. पण मतांच्या विभाजनाचा फटका मकरंद पाटलांना बसू शकतो. ते कसं ते सुद्धा मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, की इथं अपक्षांची सुद्धा बोलबाला होणार आहे. अपक्ष सुद्धा एक निर्णायक मतं घेणार आहेत, की ज्या मतांच्या जोरावरती संपूर्ण राजकारण फिरणार आहे किंवा ज्या मतांच्या विभागणीमुळं एक उमेदवार पडणार आहे किंवा एक उमेदवार निवडून येणार आहे. ही सिस्टम या ठिकाणी घडणार आहे. सो त्याच्यासाठी इथले अपक्ष उमेदवार ज्याच्यामध्ये पुरुषोत्तम जाधव, गणेश केसकर ह्या 2 उमेदवारांचा इथं रोल खूप महत्त्वाचा आहे. कारण या दोघांनी आपल्या खंडाळा तालुक्यातली जी मतं आहेत त्यांचं विभाजन केलेलं आहे आणि ह्याच विभाजनाच्या पथ्यावरती पुन्हा एकदा यांचं लीड जाणार आहे. वाईत कोण जास्त मतं घेतोय त्याच्यावरतीच म्हणजे ठरणार आहे, की मकरंद पाटील येतील की अरुणादेवी पिसाळ येतील. मित्रांनो या सगळ्या गोष्टी होत राहतील, सगळ्या भानगडी होत राहतील. तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहताय? माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? माझं विश्लेषण तुम्हाला आवडतंय का? याच्यामध्ये काही चुका होत आहेत का? किंवा काही गोष्टी माझ्याकडून सुद्धा राहत असतील किंवा काही चुकीच्या जात असतील. कारण एकदा माणूस बोलायला लागला तर मी काही कुठलेही स्क्रिप्ट-बिप्ट ठेवून बोलत नाही किंवा माझ्यासमोर कुठलं स्क्रिप्ट नाही, काही नाही. मी जे आहे ते तुमच्यासमोर बेधडक, बिनधास्त आणि जे माझ्या इथं आहे तेच बोलतोय. त्याच्यामुळे चुका होऊ शकतात. त्याला काय कोणी हे करू शकत नाही. शेवटी माणूस आहे, हा चुकांचा पुतळा असतो. सो त्याच्यामुळे तुम्ही मला चांगला रिस्पॉन्स देताय मित्रांनो. याच्यापेक्षा अजून खूप आपल्याला काही-काही याच्यामध्ये नाविन्यपूर्ण करायचंय. आता सध्या आपल्याकडे वेळ कमी आहे. सो त्याच्यामुळं जे असेल त्या परिस्थितीमध्ये आपण व्हिडिओ बनवतोय आणि तुमच्यापर्यंत पाठवतोय. त्याच्यानंतर मित्रांनो पुढे जाऊन एक सांगायचा असा विषय आहे, की आपल्या मतदारसंघामध्ये आपला मतदारसंघ हा 256 नंबरचा आहे. परंतु आपल्या मतदारसंघाची बातमी मीडियावाले कधीच देत नाहीत. तुम्ही कुठेही ऐकली नसेल किंवा तुम्हाला कुठेही पाहायला मिळालं नसेल, वाईमध्ये काय चाललंय. खरंच वाई मतदारसंघ बोलतात, पण वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघ बोलत नाही. म्हणजे मी ज्या तालुक्यातून येतो त्या खंडाळा तालुक्याचं तर कुठं नामोनिशाणच नसतं. मला यातून फक्त एकच करायचंय, की आपला विषय मोठा झाला पाहिजे. आपल्या तालुक्याचं, आपल्या मतदारसंघाचं, आपल्या जिल्ह्याचं कुठेतरी नाव या सगळ्या गोष्टींमध्ये आलं पाहिजे. सो त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींवरती माझा प्रयत्न असतो. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आलात असाल तुमचे मनापासून आभार मानतो. असेच चांगले आणि महत्त्वाचे अभ्यासपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मी नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत जाईल आणि तुमचं एंटरटेनमेंट आणि तुमच्या माहितीमध्ये भर पाडत जाईल. असेच चांगले विषय मी नेहमी घेऊन येत असतो. माझे याच्या आधीचे सुद्धा व्हिडिओ बघा मित्रांनो. मी खूप म्हणजे
अभ्यासपूर्वक व्हिडिओ बनवत असतो, परंतु माझं थोडंसं नॉलेज जे मी रोज मीडियामध्ये पाहत असतो बाहेर, सो त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टी मी बोलायच्या म्हणून बोलत नाही. सगळ्या गोष्टींतून मला काही ना काही तर तुम्हाला सांगायचं असतं. मित्रांनो, थांबतो. जास्त व्हिडिओ मोठा करण्यात काही मजा नाही. तुमचा वेळ वाया घालवत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.